नमस्कार सचिनजी. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. तर आज हिंदू साम्राज्य दिन, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस. त्यानिमित्त आज आपण खास पॉडकास्ट करतोय. हं. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याविषयी पण बरेच प्रश्न आमच्या मनात आहेत. आता आपण पाहतो की मध्ययुगीन भारतात सुद्धा बऱ्याच राजांचे राज्याभिषेक व्हायचे. पण त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महत्वाचा का? आणि गोव्याशी त्याचा काय संबंध आहे? अ, खरं तर शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक महत्त्वाचा का? भारताला तर खरं तर प्राचीन राज्यांची किंवा भारताला एवढी प्राचीन मोठी समृद्ध परंपरा आहे. अनेक प्राचीन काळापासून तर आतापर्यंत अनेक राज्ये होऊन गेलेत. परंतु एक 350 वर्ष पाठीमागं झालेले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच का आपल्यासाठी महत्त्वाचा आहे? तर त्यासाठी शिवाजी महाराजांचे चरित्रकार अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिलेली आहे. आणि दुसरे एक चरित्रकारच म्हणलं पाहिजे, आज्ञापत्रकार रामचंद्रपंत अमात्य. रामचंद्रपंत अमात्यांनी असं म्हटलंय की नूतन सृष्टीच निर्माण केली. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काही निर्माण केलंय ती नूतन सृष्टी निर्माण केलेली आहे. अनंत सभासद राज्याभिषेकाविषयी म्हणतोय, सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह असताना, म्लेंछ म्हणजे मुस्लिम बादशाह असताना मराठा पातशहा झाला, ही गोष्ट फार मोठी आहे. बघा की सर्व पृथ्वी तलावर, कारण त्याच्या अगोदरचा 1000 वर्षाचा जर काळ, 700-800 वर्षाचा जर 1000 वर्षाचा जर काळ बघितला तर भारतावर जी झालेली परकीय आक्रमणं आणि त्यातनं भारतीय संस्कृती आणि ह्याच्यावर जो काही प्रभाव पडलेला, एकाप्रमाणे अशा एका शिवकाळ हा असा आहे की एका त्या पायरीवर अशी भारतीय हे आली होती, सगळ्या ज्या भारतीय संस्कृतीवरचा जो आघात झालेला होता. जर शिवाजी महाराज झाले नसते तर हा मोठा प्रश्न आहे. कारण संपूर्ण उत्तर भारत किंवा यातले हिंदू तीर्थक्षेत्रांची दयनीय अवस्था झालेली होती. भारतीय असून सुद्धा इथल्या स्थानिक हिंदूंना इतर कर तर द्यावेच लागायचे, त्या करा व्यतिरिक्त जिझिया नावाचा कर द्यावा लागायचा. हा जिझिया कर म्हणजे तो काही साधा असा कर नव्हता. तो एक प्रकारे तुम्ही गुलाम आहात आणि आम्ही जे ते आहोत, गुलाम म्हणून, गुलामापेक्षाही तुम्ही आमच्या धर्माच्या दृष्टीने पापी किंवा पाखंडी आहात, म्हणून तो तुम्हाला कर द्यायचा आहे. अशा प्रकारे अवस्था संपूर्ण भारताची झालेली होती. अशा संपूर्ण, याच्यावर तर खूप मोठा आपण काही बोलू शकतो, खूप काही हे आहेत. पण अशा काळामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. राज्य निर्माण होऊन त्याला अधिकृतता ह्या राज्याभिषेकामुळे आली, म्हणून हा राज्याभिषेक महत्वाचा आहे. आणि हा राज्याभिषेक झाल्यामुळे पुढे ह्या राज्याला एक अधिकृत अधिष्ठान मिळाल्यामुळे पुढे ह्या राज्याचं पुढे हिंदू साम्राज्य निर्माण झालेलं आहे. संपूर्ण भारतभर, ज्याला पुढे मराठा साम्राज्य म्हटलेलं जाते, पुढं शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या राज्याभिषेकाचा दूरगामी परिणाम म्हणजे पुढच्या शतकात बघायला मिळतो. 18व्या शतकात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा 17व्या शतकात, 6 जून 1674 तारखेप्रमाणे. पण पुढे 18व्या शतकात ह्या साम्राज्यामुळे अनेक तीर्थक्षेत्र ही परत पुनर्जीवित झाली. हिंदूंवरचा जिझिया कर बंद झाला. हिंदूंना गुलाम म्हणून विकलं जायचं, ती पद्धत बंद झाली. अनेक स्त्रियांना बादशाच्या जनानखान्यात जावं लागायचं, ते बंद झालं. हाच म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं महत्व आहे. आता तुम्ही विचारलं गोव्याचं आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं काय महत्व आहे. खरंच अनेकांना आश्चर्य वाटेल की लोकांना वाटेल रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, परंतु गोव्याशी काय कनेक्शन आहे त्याचं, एक वेगळं आणि गमतीशीर ते संबंध आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं आपल्याला सर्व जी माहिती व्यवस्थित कळते ती इंग्रजांचा जो प्रतिनिधी त्यावेळेस रायगडावर आलेला
त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिस्टन. ऑक्झिस्टन. तर हेनरी ऑक्झिस्टनच्या तो अगोदर आणि त्याच्याही अगोदर दुसरा एक प्रतिनिधी आलेला होता. त्याच्याबरोबर दुभाषा म्हणून जो व्यक्ती आलेला होता त्याचं नाव आहे नारायण शेणवी. हं. तर राज्याभिषेकाच्या निमित्तानं इंग्रजांचा तो खास प्रतिनिधी हेनरी ऑक्झिस्टन आला आणि त्यानं म्हणजे अगोदर तो जवळजवळ राज्याभिषेक म्हणजे काही एका दिवसात झालेली गोष्ट नाहीये. हं. त्या अगोदर 10 दिवस झालेला तो विधी आहे आणि हेनरी ऑक्झिस्टन जवळपास अगोदर 1 महिन्याच्या दीड त्यापेक्षाही जास्त काळ तो रायगडावर आहे. त्यामुळे तो तिथलं सर्व जे काही चाललेलं आहे त्याचं ती व्यवस्थित तो नोंद करतोय. काय बरं, हेनरी ऑक्झिस्टन हा युरोपियन आहे. त्याला इथं हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे जे काही विधी होत आहेत त्यातलं काही कळत नव्हतं. हं. म्हणजे अगोदर काय तो गणेश याग झाला, नंतर महाराजांची तुला झाली, वेगवेगळ्या सगळे अनेक विधी झालेले आहेत. ते सगळे आपल्याला त्या शिवाजी महाराजांच्या त्या पोथीमध्ये मिळतो. पण हे विधी कसे झालेत, त्यावेळेस काय काय केलंय, कुठल्या वेळेस काय केलंय, हे हेनरी ऑक्झिस्टननी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला कळतं. आणि हे हेनरी ऑक्झिस्टनला हे जो सांगणारा माणूस आहे तो नारायण शेणवी आहे. तो मूळचा गोवेकर आहे. हं. त्याचं गाव मडगाव जवळचं कोलवा. हं. हे तुम्हाला प्रियोळकरांच्या गोवा इन्क्विजिशनमध्ये त्या शेणवी कोठारी कुटुंबाची हकीकत आलेली आहे. हं. तर हे दोघंही भाऊ रामजी आणि नारायण शेणवी हे पोर्तुगीजांसाठी दुभाषा म्हणून किंवा त्यांच्या पोर्तुगीज इंग्रजांसाठी काम करत होते. ते तिथनं म्हणजे या पोर्तुगीजांच्या छळामुळे कंटाळून ते डिचोलीला जाऊन राहिलेले होते. म्हणजे एका अर्थानं एका गोवेकरानं त्या उपस्थित त्या राज्याभिषेकाला होता आणि ते सर्व त्याने ते विधी व्यवस्थित बघितले आणि ते समजावून त्या वकिलाला सांगितलेले आहेत इंग्रजाला, हेनरी ऑक्झिस्टनला. त्यामुळं आपल्या जगाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला ते व्यवस्थित कळतं. आणि आता आधुनिक काळात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला याचं चित्र जे कोणी काढलंय ना ते मूळचे आपले गोमंतकीय चित्रकार दीनानाथ दलाल. हां. दीनानाथ दलालांनी संपूर्ण तो राज्याभिषेक तो इंग्रज त्यांना मुजरा करतोय, एक नजराना देतोय, बाजूला नारायण शेणवी त्याला ते समजावून सांगतोय, बाकीचे सगळे दरबारात कसे उभे आहेत, काय हे आहेत, हे सगळीकडे जगभर आता तो प्रसिद्ध जो राज्याभिषेकाचं जे चित्र आहे ते दीनानाथ दलाल या गोमंतकीयांनी काढलेलं आहे. एका गोमंतकीयानं तो राज्याभिषेक कसा झाला हे आपल्या डोळ्यांनी बघितलंय आणि तो त्यांनी ते नोंद करण्यास मदत केली आहे. म्हणजे आणि दुसऱ्या गोमंतकाचा पण ऐतिहासिक गोव्यातल्या एका सहभाग. व्यक्तीनं तो चित्र काढून तो जगाला दाखवलाय. याशिवाय आपले डिचोलीचे वाळवे, तर त्यांच्याही घरामध्ये शिवाजी महाराज दुसरे यांचं पत्र आहे आणि ते तिथले धर्मपंडित होते. तर त्यांच्या घरातलंही त्यांच्या परंपरा आहे की अख्ख्या त्यांच्या घरात सांगितलं जातं की आम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करणाऱ्यांपैकी एक आहोत, अशी वाळव्यांची ती प्रसिद्धी आहे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अशा प्रकारे योगायोगानं गोव्यातल्या लोकांचा संबंध आहे. तुम्ही आता सांगितलं की भारतभरात शिवाजी महाराजांपूर्वी मुसलमानांचं राज्य होतं. हिंदूंवर जिझिया कर लागायचा आणि शिवाजी महाराजांच्या काळी सुद्धा गोव्यात पोर्तुगीजांचं राज्य होतं. इकडे सुद्धा एक शेंडी टॅक्स नावाचा एक टॅक्स हिंदूंवर लागायचा. तर शिवाजी महाराजांच्या काळी गोव्यातील हिंदूंवर पोर्तुगीज राजावटीचा काय परिणाम होत होता? गोव्याचं नीट जर तुम्ही आम्ही काय होतं गोव्याविषयी ना लोकांची गैरसमज प्रचंड आहेत. एक तर आज लोक कोणताही व्यक्त करताना आजचा संपूर्ण गोव्याचा नकाशा समोर ठेवून लोक बोलतात. त्यावेळेचा जर राजकीय नकाशा हा वेगळा होता शिवकाळातला. शिवाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीजांचं राज्य जे होतं हे फक्त हे 4 तालुक्यांपूर्वी पुरतं मर्यादित होतं. एक तिसवाडी, बारदेश, साष्ट आणि मुरगाव. खऱ्या अर्थानं पोर्तुगीजांनी ह्या भागावर 450 वर्ष राज्य केलं. म्हणजे 1510ला पोर्तुगीजांनी तिसवाडी जिंकून घेतलं. पुढे 1543ला आदिलशाहकडनं हे जिंकून घेतलं. आदिलशाहकडनं 1543ला साष्ट आणि बारदेश हे पोर्तुगीजांना मिळालं आणि त्या साष्ट्याचाच एक पुढचा एक नंतर भाग तालुका झालेला म्हणजे मुरगाव. ह्या 4 तालुक्यांमध्ये पोर्तुगीजांनी जे काही धर्मांध अत्याचार केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
पोर्तुगीजांचं जे धोरण होतं की त्यांचा जो रोमन कॅथलिक धर्म आहे तोच सर्व जनतेचा धर्म असला पाहिजे असा पोपचा आदेश आणि पोर्तुगल राजाचा आदेश. त्यामुळं त्याच्यानुसार इथं कारवाई केली जायची की इतर धर्मियांना कोणताही अधिकार नव्हता, जगण्याचा अधिकार नव्हता. जगायचंय तर त्यासाठी अनेक अपमानास्पद अटी लादून स्वीकारून जगावं लागायचं, नाही तर तुम्हाला निर्वासित व्हावं लागायचं. कारण पोर्तुगीजांनी ज्या प्रकारे हिंदूंवर ज्या अटी लादल्या, इथलं पहिल्यांदा त्यांनी तर त्यांची सगळी प्रार्थना स्थळं, मंदिरं, जी जी काही गावामध्ये जी काही पूजेची जी कोणतीही हिंदूंची भारतीयांची जी होती ती पूर्णपणे नष्ट केली. म्हणजे गावामध्ये देवाचं झाड असतं, देवाचं एखादं ठिकाण असतं, मंदिरच असतातच, परंतु देवाच्या नावाने राखलेली झाडं असतात, तुळशी वृंदावन दारात तुळशी वृंदावन असतं, गावामध्ये काही छोटे काही ठिकाण असतं की तिथं फक्त दगड असतात, पण ती हिंदूंसाठी एक पवित्र जागा असते, देवाची जागा असते. ही सर्व नष्ट केली गेली, पूर्णपणे नष्ट केली गेली. त्याशिवाय हिंदूंना अशा काही अटी लादल्या गेल्या की इथं जगणं शक्य नव्हतं. त्यामुळं हिंदूंपुढे दोनच पर्याय शिल्लक होते, एक तर धर्मांतर करायचं किंवा निर्वासित व्हायचं. बरं, हा 17व्या शतकातला काळ आहे, आजचा नाही आहे. आजचा आधुनिक काळ नाही आहे तो, की कुठेही सहज तुम्ही जाऊ शकता, प्रवास करू शकता. तुमचं घर आणि जमीन हे तर काय आपण घेऊन जाऊ शकत नाही. घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, गरोदर बायका आहेत, अशा वेळेस ते कुटुंब जाणार कुठं? त्यांना धर्मांतराशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता आणि हे जबरदस्तीने झालेलं धर्मांतर होती. बरं, धर्मांतर जबरदस्तीने झालं तरी मनातला, हृदयातला जो आपला कुलदैव आहे, ग्रामदैव आहे, की आपल्या गावामधल्या काही पूजा स्थळं आहेत, त्याच्यावर्षी जी श्रद्धा जात नव्हती. आपल्या परंपरा आहेत, आपले सण उत्सव आहेत, त्याचं काय? मग हे बाटलेले हिंदू लोक, नव ख्रिश्चन लोक आपल्या धर्माचं याचं सर्व गपचूप पालन करायचे घरात. किंवा जिथं मंदिर तोडलेलं आहे, मोडलेलं आहे, तिथं जाऊन रात्री जाऊन काही दिवा लावणं, तिथं नारळ ठेवणं, तिथं परत हे घरी सगळं गपचूप परत पूजा, व्रत वैकल्य, काय सणवार साजरे करणं, हे पोर्तुगीजांच्या या पादरी बुवांच्या लक्षात आलं. मग ह्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी फ्रान्सिस झेवियरच्या प्रेरणेनं गोव्यात इन्क्विजिशन, धर्मसमीक्षा कायदा लागू झाला आणि धर्मांतरित झालेल्या ह्या हिंदूंवर पुढे अन्वित अत्याचार झाले. खरं तर ह्यावेळेस कोणतीही भारतातली अशी एक राजसत्ता नव्हती की गोव्यातल्या हिंदूंना न्याय देऊ शकेल किंवा गोव्यातील हिंदू त्यांच्याकडं आशेने बघू शकत होते. कारण पलीकडं आदिलशहाची सत्ता, विजयनगरचा काळ हा अगोदरचा, म्हणजे पोर्तुगीजांच्या सुरुवातीच्या काळात, आणि त्यावेळेस पोर्तुगीजांनी जेव्हा हा भाग ताब्यात घेत होते, सुरू करत, त्याच काळामध्ये विजयनगरचं साम्राज्य लयाला जात होतं आणि ते पुढे लवकरच लयालाही गेलं. त्यामुळं हिंदूंना असं कुठलीच आशास्थान नव्हतं. अशा अन्यायी जुलमाची गोमंतक यांनी एक शतकची काळ रात्र घालवलेली. त्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय झालेला आहे. त्यांच्या हिंदवी स्वराज्याची ती सर्व स्थापना झाल्यानंतर त्यावेळेस कोकणामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं 1663-64च्या काळात. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं आणि गोव्यातल्या हिंदूंचा संपर्क आला आणि तिथून पुढं शिवाजी महाराजांचा आणि पोर्तुगीजांचा संघर्ष सुरू झालेला आहे. तर पोर्तुगीजांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला असं म्हटलं तुम्ही सर, तर तो कशा प्रकारे संघर्ष झाला आणि त्यातून गोव्यातील हिंदूंसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं? सन 1663-64ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं, आजच्या गोव्यामध्ये जे काही पेडणे, डिचोली, सत्तरी हे जे तालुके आहेत ते त्यावेळेस प्रांत कुडाळचा भाग होता. शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं हा भाग जिंकून घेतला आणि साहजिकच पोर्तुगीजांच्या ह्या गोव्यातल्या शेजारी
म्हणजे बारदेश, डिचोली ह्या तालुक्यांच्या बाजूलाच शिवाजी महाराजांची सीमा सुरू झाली. त्यावेळेस शिवाजी महाराजांची इथं शिवशाही सुरू झाली, त्यांचे राज्याचे कायदे कानून सुरू झाले. शिवाजी महाराजांनी याच काळामध्ये इथल्या जमिनींची मोजणी केली, बटाई केली म्हणतात त्याला. हं. आणि कोणती जमीन कुठल्या प्रतीची आहे आणि गावोगावीच्या लोकांनी किती महसूल द्यायचा हे सगळं त्यांनी व्यवस्थित त्याची व्यवस्था लावली. परंतु हे खरं तर ही व्यवस्था कुणासाठी चांगली होती? जे शेतकरी आहेत, हं. मजूर आहेत, व्यापारी आहेत, यांच्यासाठी खूप चांगली होती. परंतु जे सरंजामदार आहेत, वतनदार आहेत, हं. त्यांच्यासाठी मात्र ही धोकादायक होती. कारण वंशपरंपरेने जे काही वतनदारांना जे काही मिळकत मिळायची, बादशाला किती दिलं आणि ह्यांनी किती वसूल केलं ह्याच्यावर नियंत्रण नव्हतं. ते शिवाजी महाराजांनी आणलं. हं. त्यावेळेस हे वतनदार शिवाजी महाराजांवर बंड करत पोर्तुगीजांच्या आश्रयाला या बारदेशमध्ये आणि पोर्तुगीजांच्या काही ठिकाणी राहायला लागले. हं. याच काळात पोर्तुगीज गव्हर्नरनी एक हुकूम काढला. तो हुकूम असा होता की बारदेशमध्ये जे काही शिल्लक राहिलेले हिंदू आहेत त्यांनी 2 महिन्याच्या आत एकतर धर्मांतर तरी करायचं किंवा निर्वासित व्हायचं. हं. म्हणजे निर्वासित होणं म्हणजे आता आपण जगभर बघतोय, हा. म्हणजे आपण भारताच्या फाळणीच्या वेळेस बघितलं की पाकिस्तान, बांगलादेशमधनं अनेक निर्वासित कशा अवस्थेत इकडं आले, की आता जगभरही आणि बघतो आपण इराण, इराकमध्ये बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी, किंवा हे निर्वासितांचे काय हाल असतात. अशा प्रकारे गोव्यातल्या लोकांनी, हिंदूंनी असे निर्वासित जगणं, जीणं त्यांच्याही नशिबात त्यावेळेस आलेलं होतं. त्यावेळेच्या नोंदीप्रमाणे गोवा म्हणजे बारदेशमध्ये जवळपास 25 ते 30 गावं आहेत साधारण. तर 6,000 या 25 फक्त 6,000 एक हिंदू शिल्लक राहिलेले होते. हं. तर ह्या गव्हर्नरचा हुकूम हे आणि अशा अगोदर मधून निघायचे हुकूम. काय गपचूप लोक, हिंदू लोक गपचूप राहायचे किंवा जायचे, परत काही काळानंतर यायचे काही थोडेफार. पण ज्यांना शक्य नव्हतं त्यांना मग ते धर्मांतरित व्हायचे. ह्या हुकुमाच्या काळामध्ये 4,000 हिंदूंनी परत धर्मांतर केलं. अरे जे शिल्लक राहिलेले होते त्यांनी हं. धर्मांतर करून टाकलं, कारण शक्य नव्हतं. ही गोष्टही शिवाजी महाराजांच्या कानी पडलेली होती. हं. या वतनदारांना धडा शिकवण्यासाठी आणि पोर्तुगीजांनी जो हिंदूंविरुद्ध हुकूम काढलाय त्यासाठी पोर्तुगीजांचाही माज उतरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी 19 नोव्हेंबर सन 1667 रोजी बारदेशवर स्वारी केली. कारण ते वतनदार त्या कोलवाळ भागामध्ये येऊन पोर्तुगीजांच्या आश्रयाला राहिलेले होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी बारदेश निवडलं, कारण बारदेशमध्ये हिंदूंविरुद्ध हुकूम काढलेला होता आणि हे वतनदार पण तिथंच येऊन लपलेले होते. शिवाजी महाराजांच्या भीतीनं हे पोर्तुगीज सैन्य पळून गेलं, कारण शिवाजी महाराजांची दहशत पोर्तुगीजांमध्ये किंवा कोकणामध्ये एवढी पसरलेली होती. तर पोर्तुगीजांचा त्यावेळेचा जो गव्हर्नर कोणता साविनसेती, ज्यानं हा हुकूम काढलाय ना, त्याने 1 वर्षच अगोदर शिवाजी महाराजांची नोंद काय केलेली आहे माहिती आहे? की शिवाजी राजाचं शौर्य आणि धाडस हे अलेक्झांडर द ग्रेट आणि ज्युलियन सीझर सारखं आहे. काय? कारण शिवाजी महाराजांचे त्याच्या अगोदरचे जे सगळे पराक्रम आहेत, अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखान, सुरत, आग्रा, ही जी काही सगळी प्रकरणं आहेत, त्यामुळे शिवाजी महाराजांचा संपूर्ण भारत नाही त्यावेळी जगभर दरारा निर्माण झालेला होता. शिवाजी महाराज येत आहेत ह्या भीतीनंच पोर्तुगीजांचं सैन्य कोलवाळमधनं पळालं. शिवाजी महाराजांच्या सैन्यानं पुढचे 2 दिवस पोर्तुगीजांची इथं यथेच्छ लूट केलेली आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या सैन्याला 3 पाद्री बुवा सापडले. काही ठिकाणी 4 नोंद आहे की 3 ते 4 पाद्री मिळाले. त्या पाद्र्यांना समोर पकडून आणलं गेलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही आमचा हिंदू धर्म स्वीकारणार का? तर त्यांनी नाही म्हटलं. नाही म्हटल्यानंतर
शिवाजी महाराजांनी त्यांना स्वर्गात पाठवायची व्यवस्थित व्यवस्था केली. हे बरं, ह्याची समकालीन नोंद हे पोर्तुगीजांनी मान्य लिहिलं की या पादऱ्यांना मारलं, परंतु त्यावेळेच्या इंग्रज प्रतिनिधी जो गोव्यात आहे त्यानं ही नोंद केली आहे. म्हणजे हे 19 नोव्हेंबरचं आहे आणि 28-29 म्हणजे पुढच्या काही 15-20 दिवसांच साल किती म्हटलं 19 नोव्हेंबर 1667ला इथला इंग्रज प्रतिनिधी लिहितोय की शिवाजी महाराजांनी ही जी पोर्तुगीजांवर जी स्वारी केली आहे ती पोर्तुगीज गव्हर्नरनी जो हिंदूंविरुद्ध हुकूम काढलाय त्याच्यासाठी केली आहे आणि हा हुकूम गव्हर्नरनी पाठीमागं घेतलेला आहे. म्हणजे जबरदस्त दबाव शिवाजी महाराजांचा होय. होता गोव्यावर. पोर्तुगीजांच्या इतिहासात अशी नामुष्की आशियातल्या इतिहासात अशी इतिहासात पहिल्यांदा ही पोर्तुगीजांवर नामुष्की आणली आणि ते सुद्धा हिंदू या विषयावर आणि तीही छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांचं आणि गोव्यातल्या हिंदूंचं साठीचा जो काही संबंध आहे तो असा आहे. आता तुम्ही म्हटलं की पोर्तुगीजांना शिवाजी महाराजांचा दरारा होता. शिवाजी महाराजांची बरीच जगभर त्यांचा दरारा होता. सैन्य शक्ती बरीच होती. तर पोर्तुगीजांबद्दल असं म्हटलं जातं की ते खूप एक नौदल शक्ती होती, नेव्हल पॉवर होती. पण आपण असं पण बघतो की शिवाजी महाराजांनी पण नौदल उभं केलं आणि बरंच शक्तिशाली नौदल त्यांनी उभारलं. तर ती जी शिवाजी महाराजांची नौदल शक्ती होती त्याचा कोकण पट्टीवर काय परिणाम झाला? हा खरं फार महत्वाचा विषय आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदर संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर कुणाचा दरारा होता नौदलाबाबत तर तो निर्विवाद पोर्तुगीजांचा होता. नुसतं भारताच्या किनारपट्टीवर नाही तर जगभरामध्ये पोर्तुगीज हे जगाच्या समुद्राचे स्वतःला बादशाह समजत होते. कारण त्यावेळेस पोर्तुगीजांच्या आपण शिवाजी महाराजांचं 17वं शतक आता जो आपण काळ शिवाय त्यावेळेस त्याला आहोटी लागलेली होती. परंतु अगोदरचं शतक 16वं शतक आणि 17व्या शतकाचा बराचसा भाग निर्विवादपणे पोर्तुगीजांनी जगावर समुद्रावर राज्य केलं आणि त्याचं एक त्यांची म्हणजे त्यांचं राज्य म्हटल्यानंतर आपल्या तर या भारताच्या किनारपट्टीवर सुद्धा कुठल्याही राजाला जर त्याचं काही जहाज घेऊन व्यापाऱ्याला जहाज घेऊन इकडं तिकडं प्रवास करायचा किंवा व्यापार न्यायचा तर पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय आपलं जहाज समुद्रात फिरवता येत नव्हतं. त्यासाठी पोर्तुगीजांचा परवाना त्याला कारताज म्हणलं जातं तो घ्यावा लागायचा. त्यासाठी काही पैसे द्यावे लागायचे आणि तो नसेल तर पोर्तुगीज बिनधास्तपणे ते जहाज जप्त करत ते बुडवत किंवा त्यावरचा माल लुटून नेत असत. अशा प्रकारे एवढंच काय मोगलांना सुद्धा त्यांचं कारताज घ्यावं लागायचं. आदिलशहाला सुद्धा हे भारतातले राज्यकर्ते होते आणि पिढ्यानपिढ्या परिणामकारक आणि ताकदवान राज्य होते. आदिलशहाला सुद्धा त्याच्या नातेवाईकांना म्हणजे त्याच्या आईला जर मक्केला पाठवायचं आहे तर तो पोर्तुगीजांच्या जहाजातनं पाठवत होता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी नौदल उभं केलं. एकाही भारतीय आपल्या लोकांना नौदल कसं लढाई गलबत उभी करायची ह्याची ज्ञान लयच गेलेलं होतं. कारण कित्येक शतक पाठीमागे लढाऊ जहाजं उभी केलेली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला शिवाजी महाराजांनी या पोर्तुगीजच कारागिरांची मदत घेतली. लुई लैताओ फेर्राओ आणि त्याचा मुलगा आणि 200 कारागीर त्यांना कल्याण भिवंडीच्या इथं नेले. शिवाजी महाराज सन 1657ला त्यांनी ते नौदल बांधायला सुरुवात केली. परंतु पोर्तुगीज गव्हर्नर गोव्याच्याच पोर्तुगीज गव्हर्नरनी कळालं की शिवाजी महाराज तिथं नौदल बांधतायत आणि पोर्तुगीजाला कळलं आज न उद्या हे नौदल हे आपल्या विरुद्ध वापरलं जाणार आहे आणि आपल्या विरुद्ध वापरलेलं जाणारं नौदल बांधतात कोण तर पोर्तुगीज कारागीरच बांधतायत. हा निरोप त्या गव्हर्नरनी त्या कारागिराला पाठवला लुई लैताओला. त्याने आपल्या वसईमधनं काही माणसं तिकडं कल्याण भिवंडीला गपचूप पाठवली आणि त्याच्या पुढे निरोप पाठवला की बाबा हे काम सोड कारण हे पोर्तुगीजांविरुद्धच वापरलं जाणार आहे.
त्या लुई लावतो फेर्रावनी एका क्षणाचा विलंब न करता रात्रीतनं 200 माणसांनी तो घेऊन तिथनं पसार झाला. का? खरं तर शिवाजी महाराजांकडनं त्याला पैसे मिळणार होते नौदल बांधल्यावर. शिवाजी महाराज काय फुकट काम करून घेणार नव्हते ना. त्याला बोलवलं होतं, त्याला काय पकडून आणलेलं नव्हतं. परंतु आपल्या देशाचा, आपल्या राजाचा पहिला विचार करून त्याला आजच्या भाषेत सांगायचं ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं कामाचं. ते सर्व एका क्षणात सोडून आपल्या देशाच्या आणि आपल्या हितासाठी तो पसार झाला. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यानं ते नौदल पूर्ण केलं आणि पुढे त्या नौदलाचा पराक्रम सगळं जगाला माहिती आहे. बरं, गोव्यात फक्त बारदेश स्वारी करून शिवाजी महाराज थांबले असं नाही. त्यांनी गोव्यात अजून एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर तो जीर्णोद्धार अनेक दृष्टीने महत्वाचा होता असं म्हणतात. तो कसा काय? होय, कारण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या इतकंच महत्व शिवाजी महाराजांनी या सप्तकोटेश्वराच्या पुनर्निर्माणाला महत्व आहे. तुम्ही जीर्णोद्धार म्हणता, खरं तर ते मंदिराचं पुनर्निर्माण आहे. सप्तकोटेश्वरच का शिवाजी महाराजांनी निवडला असेल की परत पुनर्निर्माण करण्यासाठी? सप्तकोटेश्वराचं आज मंदिर आहे ते डिचोली तालुक्यात आहे. डिचोली तालुक्यातली अनेक गावं अशी आहेत, म्हणजे मुळगाव आहे, आसनोडा, नानोडा या भाग आहे की तिथं अनेक विस्थापित मंदिरं की जे पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांमुळं बारदेश मधील असतील किंवा तिसवाडीमधील असतील, की ही मंदिरं विस्थापित झालेली आहेत तिकडं. म्हणजे कलंगूटची शांतादुर्गा कलंगूट गावात नाहीये, ती तिकडं कुठं आहे? नानोड्याला आहे. सालीगावची ग्रामदेवता सालीगावात नाहीये, ती कुठे? अडवलपालला आहे. म्हणजे 25-30 किलोमीटर दुसऱ्या तालुक्यात आहे. अनेक गावांमधले. तर मूळ या डिचोली तालुक्यात अनेक अशा विस्थापित ग्रामदेवता होत्या. वेगवेगळ्या ठिकाणावरनं तिथनं येऊन लोकांनी तिथं सुरक्षित ठेवल्या होत्या. कारण हा पलीकडचा भाग हा पोर्तुगीजांच्या ताब्यात नव्हता, तो आदिलशहाच्या ताब्यात होता. तर शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वरच का निवडलं? कारण बारदेश स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराज अगोदरच्याच वर्षी डिचोलीला आले होते. बारदेश स्वारी झाल्यानंतर शिवाजी महाराज कमीत कमी पुढचा 1 महिनाभर हे डिचोलीमध्ये मुक्काम होता. कारण पोर्तुगीजांचा आणि शिवाजी महाराजांचा जो तह झालाय तो डिचोलीला झालेला आहे. त्यावेळेसच शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा नक्की काय प्रकार आहे, पोर्तुगीजांची ताकद काय, पोर्तुगीजांनी इथं काय कशा प्रकारे अत्याचार केलेले आहेत, इथल्या देवी देवतांना कशा प्रकारे विस्थापित झालेले आहे आणि इथल्या कोणत्या देवी देवताला काय महत्व आहे, याचं नक्कीच शिवाजी महाराजांना तिथं आकलन झालेलं आहे. कारण सप्तकोटेश्वर हा इथल्या गोव्याचा तो राजदैवत आहे. कारण अगोदरच्या कदंब राजांचं ते कुलदैवत. त्यामुळे ते एका प्रकारे राजाचं दैवत हे त्या राज्याचं दैवत असतं. म्हणून सप्तकोटेश्वर हे गोव्याचं राजदैवत. आणि ह्या सप्तकोटेश्वराचं महत्व अजून असं आहे की ह्याला हे असं एक दैवत आहे की ह्या दोन्हीही धर्मांध शक्तीचा उपद्रव त्याला झालेला आहे. अगोदर बहमनी काळामध्ये हे उद्ध्वस्त झालं होतं मंदिर. त्यातलं शिवलिंग एक चिखलात शेताच्या बांधावर घातलं. ते विजयनगर राजांचं परत इथं राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी परत पुनर्बांधलेलं ते. आणि पोर्तुगीजांनी गोव्यात त्यांची राजवट सुरू झाल्यानंतर 1540 नंतर त्यांनी जी मंदिरं उद्ध्वस्त करायची सुरुवात केली ती दिवाडी बेटावरनं केली. सप्तकोटेश्वर दिवाडी बेटावर होता. तिथंच पोर्तुगीजांनी परत मंदिर उद्ध्वस्त करायची सुरुवात केली. कारण इथं गोव्यातल्या हिंदूंच्या राजाचं कुलदैवत होतं. राजाचं दैवत ज्यावेळेस उद्ध्वस्त केलं गेलं जातं, कारण तुम्ही कुठेही बघा, कारण हे मुघलांच्या ह्याच्यातही बघा की तिथं जे काही स्वारी केल्यानंतर ते राजदैवताला पहिल्यांदा हात घालतात.
अफजल खान आला शिवाजी महाराजांवर तुळजापूर चालून, तुळजापूरची तो भवानी. तुळजापूरला जायची काय गरज होती त्याला? हं. प्रतापगड इकडे या बाजूला, तिकडं प्रताप तुळजापूरला जायची काय गरज होती? कारण हा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तुमच्या कुलदैवतावर, तुमच्या आराध्य दैवतावर घाला घातल्याचा तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो, तिथल्या जनतेवर परिणाम होतो. पोर्तुगीजांनी तेच केलं, बहमनींनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी तेच केलं. शिवाजी महाराजांनी उलट केलं की त्या राजदैवताला त्याला मी आश्रय देतोय, मी त्याचा परत पुनर्निर्माण करतोय. त्यामुळं लोकांमध्ये परत ती पुनर्निर्माणाची, पुनर्जीवनाची भावना त्यामुळे तयार झाली. त्यासाठीच शिवाजी महाराजांनी तो सप्तकोटेश्वर मंदिर, कारण ते तिथलं आख्यायिकाही सांगितलं जातं की शिवाजी महाराज तिथं दर्शनाला गेले त्यावेळेस ते माडांच्या म्हणजे झावळ्या, नारळाच्या झावळ्यांच्या चुडतांनी, झावळ्यांनीच साकारलेलं ते एक मंदिर होतं आणि ती जावळी त्यांच्या डोक्यावर पडली. म्हणजे याचा अर्थ की ते मंदिर कच्च्या स्वरूपात अस्तित्वात होतं. तर ते मंदिर परत शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केलंय, कारण त्या शिलालेखात स्पष्टपणे म्हटलंय, शिवराज्याज्ञा देवालयस्य प्रारंभ. शिवाजी राजाच्या आज्ञेनं या मंदिराला प्रारंभ झालाय, जीर्णोद्धार नाही. काय तर हे सप्तकोटेश्वराचं महत्व आहे की तुम्ही ज्या हट्टानं हे मंदिर उद्ध्वस्त केलंय, त्याच हट्टानं मी हे परत मंदिर मी हे पुनर्जीवित करतोय. अशा प्रकारे हे सप्तकोटेश्वराचं आणि शिवाजी महाराजांचं आणि गोव्याचं महत्व आहे. सप्तकोटेश्वर मंदिर हे एक आपण असं पाहतो की शिवाजी महाराजांनी ज्याचं पुनर्निर्माण केलं आणि आजपर्यंत ते उभं आहे. तसे अजून काही असे अशा खुणा आहेत का शिवाजी महाराजांच्या गोव्यावरच्या प्रभावाच्या, अशा काही अजून खुणा आहेत का ज्या आजपर्यंत आपल्याला दिसतात? हो, खरं तर मी अनेक लोकांना सांगतो की शिवाजी महाराजांच्या राज्याचा, कार्याचा जर तुम्हाला व्यवस्थित डोळ्याने आज जर काय बघायचा आहे परिणाम, तर तुम्ही गोव्यात या. म्हणजे गोव्यात काय शिवाजी काय होतं, बऱ्याचशा लोकांना असं समज आहे की शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे तिकडं महाराष्ट्रात. मर्यादित. तुम्ही म्हणलं गोव्यात या, तर गोव्यातही जे लोक फिरतात किंवा गोव्यातले लोक आहेत तर त्यांनाही मी सांगतो की काही गावांच्या जे मध्ये पूल आहेत त्याच्या पलीकडे आणि अलीकडे या. म्हणजे तुम्ही जर आता आपण बारदेशमधनं डिचोलीला चाललोय तर अस्नोडा आणि मध्ये पार नदी आहे, पूल ओलांडलं की पलीकडे आपण मुळगावात जातो. अस्नोडा आणि मुळगाव मधला फरक बघा. किंवा तिकडं बारदेशमधनं म्हापशावरून आपण कोलवाळ आणि पलीकडं पूल ओलांडलं म्हणलं की धारगडला चला. इकडं मडगावमधनं तुम्ही राय राशोल वरनं जुवारी नदीचा पूल ओलांडा, बोरी शिरोड्यात चला. किंवा ओल्ड गोव्यातनं तुम्ही बाणस्तरीचा पूल ओलांडून पलीकडे माशेलमध्ये चला. तुम्हाला काय दिसेल, म्हणजे अस्नोडा पलीकडे मुळगावमध्ये गेलात तर गावामध्ये पूर्णपणे तुम्हाला मंदिरं दिसतील. इकडं ओल्ड गोव्यातनं तुम्ही पलीकडे गेलात बाणस्तरीचा पूल माशेलमध्ये, माशेल हे पूर्ण मंदिरानं भरलेलं गाव आहे. फोंडा तालुका पूर्णपणे मंदिरांचा तालुका आहे. आणि मडगाव, राय राशोल आणि बोरी शिरोडा त्याचं लख प्रकाश वेगळाच दिसतं की राय राशोल मधलं घर सगळं वेगळं आणि बोरी शिरोड्यातलं वेगळं. पण फक्त मध्ये एक नदी आहे, पूल ओलांडलं की गेलं की काय, म्हणजे दोन गावांमध्ये एकदम सांस्कृतिक दिसतो. तुम्हाला आर्किटेक्चर, भाषा, लहेजापासनं पलीकडे एकदम वेगळं दिसतं. तर बरेचसे मला एका अरे पोर्तुगीजांनी एवढं राज्य केलं, मग इकडं काय काय केलं नाही. फोंड्यामधली सर्व मंदिरं आहेत तशी आहेत. तर गोव्यात 12 तालुके आहेत. 12 तालुक्यांपैकी 8 तालुके हे शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होता. फक्त हे 4 तालुके मी मगाशी सांगितलं, बारदेश, तिसवाडी, साष्ट आणि मुरगाव, हे 4 तालुके सोडले तर 8ही तालुके हे तुम्हाला संपूर्ण भारतीय दिसतील, भारतीय संस्कृतीचे दिसतील. इथलं एकही मंदिर पोर्तुगीजांनी तोडलं नाही.
ह्या 8ही तालुक्यातल्या एकाही माणसाला पोर्तुगीजांनी बाटवला नाही. याला कारण शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचं कार्य हे इथं दिसतंय. कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 100 वर्षानंतर हा भाग पोर्तुगीजांनी जिंकून घेतलाय आणि इथं पोर्तुगीजांनी जाहीरनामा काढलाय की आम्ही तुमच्या मंदिरांना आणि धर्माला हात लावणार नाही. कारण हा शिवाजी महाराजांनी जो पोर्तुगीजांविरुद्ध जो संघर्ष सुरू केला तो पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी फार जबरदस्त पुढे तो सुरू ठेवलेला आहे. हा खरं तर मोठा आणि वेगळा विषय आहे. काय तो पुढं शाहू छत्रपतींच्या काळात संघर्ष तो परत चालू आहे कंटिन्यू. वसई मोहीम हे त्याचं शिखर आहे. त्यामुळं सगळं वसई मोहिमेचं संपूर्ण कागदपत्र जर तुम्ही बघितलीत तर एक प्रकारे ते धर्मयुद्ध आहे. या सर्व ह्याच्यामध्ये पोर्तुगीजांना एक कळून चुकलं. जर आपण आता कारण वसईमधनं तर ते उकडून निघालेले होते, फक्त ते गोव्यातल्या ह्या 4 तालुक्यांपुरतेच मर्यादित राहिले होते. संपूर्ण ह्याच्यातनं पोर्तुगीजांना मराठ्यांनी उकडून काढलेलं होतं. संभाजी महाराज तर पोचलेच होते. होय होय, तो वेगळा विषय आहे. म्हणजे पोर्तुगीजांनी माज त्यांनी फार मोडून टाकला होता त्यांचा. अशा ह्याच्यामध्ये पोर्तुगीजांना एक कळून चुकलं की जर आता आपण इथून पुढे आपल्या धर्मांध धोरण जर इथं सुरू ठेवलं तर आपण ह्या भारताच्या भूमीतनं पूर्णपणे उखडून निघू. त्यामुळं हा जो संपूर्ण 8ही तालुक्यांचा भाग आहे तो तसाच्या तसा भारतीय राहिला. इथली मंदिरं परत 18व्या शतकामध्ये विस्थापितही मंदिरं परत पुनर्जीवित राहिलेली आहेत. कारण 18व्या शतकामध्ये अनेक गोमंतकीय लोक हे मराठा दरबारामध्ये मोठ्या पदावर आहेत. नारोराम मंत्री असोत, रामचंद्र मल्हार सुकटणकर असोत किंवा पुढे माजीन शिंदेच्या काळामध्ये अनेक शेनवी वीर आणि मुत्सद्दी हे मराठ्यांच्या कारभारामध्ये आहेत. आणि ह्या सर्वांच्या ह्याच्यामुळं पुढे ह्या संपूर्ण ह्या गोव्यातल्या मंदिरांना परत उत्कर्ष झालेला आहे. आणि पुढे 18व्या शतकात पोर्तुगीजांनी हा भाग जिंकून घेतला तरी त्यांनी जाहीरनामा काढून सांगितलं की आम्ही तुमच्या मंदिरांना आणि धर्माला हात लावणार नाही. अशा प्रकारे महत्त्व शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं आणि शिवाजी महाराजांचं गोव्यासाठी आहे. अजून एक अत्यंत महत्वाचा इथे प्रश्न मला विचारायचा वाटतो. आता तुम्ही म्हटलं की 8 तालुके गोव्यातले हे स्वराज्याचा भाग होते आणि पोर्तुगीजांचं राज्य हे केवळ काही तालुक्यांपुरतं मर्यादित होतं. असं असताना आजही जेव्हा एखादा टुरिस्ट गोव्यात येतो किंवा काही लोक असे म्हणतात की नाही नाही सगळा गोवा हा पोर्तुगीजच होता, गोवा म्हणजे एक मिनी पोर्तुगाल, असं आजही चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यावर आपलं काय मत आहे? हे दुर्दैव आहे की मागील काही काळ ज्या प्रकारे भारताचा इतिहास ज्या प्रकारे मांडला गेला तर त्याच्यामध्ये हा जो वसाहतीच्या मानसिक गुलाम कॉलोनियन स्लेव्ह मेंटॅलिटीचा त्याचा उदो करणं, त्याचं उदात्तीकरण करणं चा तो परिणाम आहे. खरं तर नीट बघितलं गेलं तर तुम्हाला मी आता हे सांगितलं आणि हेच बघा की लोकांना आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही हे दाखवतो की हे चला पलीकडं फोंड्यामध्ये इथं तुम्हाला एकही तुम्हाला पोर्तुगीज आर्किटेक्चर दिसणार नाही किंवा इथं पूर्णपणे हिंदूची लोकवस्ती आहे संपूर्ण गावांमध्ये. की तो जो परिणाम आहे की हा मुळं की जो कॉलोनियन जो सगळा इतिहासाचा इंग्रजांचा असेल किंवा काही लोकांच्या विचारसरणीचा असेल त्याचा तो परिणाम आहे की गोवा हे अशा प्रकारे पूर्वेकडचं रोम म्हटलं जातं. परंतु नीट जर गोवा बघितला तर गोव्यातला जवळजवळ 70% भाग हा संपूर्ण भारतीय आहे आणि तो भारतीय राहण्यासाठी हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज हेच फक्त त्याला कारणीभूत आहेत. गोवा आणि शिवाजी महाराज यांचा एक घनिष्ठ संबंध आहे, ही गोष्ट आज तुमच्यामुळे आमच्या लक्षात आली. गोव्याच्या इतिहासात जे अनेक पदर दडलेले आहे ज्यामुळे गोव्याची हिंदू संस्कृती टिकली, त्याच्याबद्दल आज आम्हाला बरंच काही नवीन शिकायला मिळालं. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.